रविराज पार्कच्या असणाऱ्या नालंदा बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये। आणि यानंतर आपली मांडणी करण्यासाठी मी पुढच्या प्रवक्त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली ही मांडणी या ठिकाणी करायची आहे। सन्माननीय लखन चव्हाण सर यांनी माईक घ्यायचं आहे। सर, काय वाटते तुम्हाला, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण न्याय की अन्याय? धन्यवाद सर। सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो जी की आपण या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर ही चर्चा घडवून आणली। मुद्दा हा आहे की ज्या विषयावर आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत, चर्चा करत आहोत, मंथन करत आहोत, तो मुद्दा जो आहे तो अहवाल आहे। अच्छा, या ठिकाणी अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, कारण की ज्या अहवालामध्ये काय लिहिलंय हेच आम्हाला माहिती नाही, तर त्या अहवालावर आम्ही प्रतिक्रिया का देत बसावं? मुद्दा हा आहे। सरांनी चांगलं विश्लेषण केलं। त्याच्याही पलीकडे मी सांगतो की आम्हाला परीक्षेला बसवलंय, बरं, उत्तर पत्रिका हातात दिली, पण प्रश्न काय हेच माहित नाही। आता उत्तर कसं सोडवायचं आम्ही, प्रश्न काय हेच माहित नाही। तसं या अहवालामध्ये आहे काय नेमकं हे आम्हाला माहित नाही, आणि त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देत बसू। भूमिका मांडा, हरकती नोंदवा। हा, हे जे त्यांनी उपस्थित केलंय याच्यातून मला षडयंत्र दिसत आहे सर। हे जो यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्या अहवालाला सार्वजनिकच केलं नाही, त्याच्यावर हे प्रतिक्रिया हरकती नोंदवा म्हणत आहेत। अरे, त्या अहवालामध्ये नेमकं काय लिहिलं हे तर आम्हाला कळू द्या। आता समाजामध्ये आम्हाला काम करायचं आहे, समाजामध्ये जाऊन आम्हाला समाज प्रबोधन करायचं आहे। इथं जमलेले सगळे जे लोक आहेत, समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र काम करणारे लोक आहेत। त्या लोकांची जिम्मेदारी आहे की कुठलीही गोष्ट, कुठलीही प्रतिक्रिया देते वेळेस आपण कशावर देत आहोत ते आपल्याला माहित तर असलं पाहिजे। म्हणून आज ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मी जाणीवपूर्वक हा शब्दप्रयोग केला की सर, परिस्थिती अत्यंत संवेदनशील झालेली आहे, सिरियस झालेली आहे, तणावपूर्ण झालेली आहे। कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फेक अकाउंट ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत, आणि ते सर्वला सर्व अकाउंट आम्ही ज्या वेळेस त्याचा पाठपुरावा केला किंवा पाहितलं आम्ही हे काय आहेत, तर जे अकाउंट लहुजीच्या नावाने आहेत, जे अकाउंट बाबासाहेबांच्या भीमाच्या नावाने आहेत, भीमाचं अकाउंट असेल तर ते मातंगांना शिव्या घालते, आणि लहुजींच्या नावाचं अकाउंट असेल तर ते बौद्धांना शिव्या घालते। आणि यांचं खास वैशिष्ट्य काय आहे, तर या सगळ्या प्रोफाईल लॉक आहेत, म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, ओपन होत नाहीयेत। आणि या सर्व प्रोफाईलद्वारे महाराष्ट्रामध्ये अबकडच्या नावावर तणाव निर्माण केला जात आहे, वाद निर्माण केला जात आहे, आणि परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे। सरांनी सांगितलं की कुठल्याही म्हणजे परिस्थितीमध्ये भांडणं होऊ शकतात, इथपर्यंत गेलेला आहे सर। आता मुद्दा हा आहे की ही जी प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, याला मी जरा राजकीय अँगलनं पाहितलं सर, कारण की देशात लोकशाही आहे, या देशात राजकीय पक्ष आहेत। आपलं दुर्दैव आहे 1950 पासून तर आज 2026 पर्यंत आमचा असा एकही पक्ष नाहीये विधानसभेमध्ये बसेला की ते ह्या दोन्ही समाजाला एकत्रित करून ते प्रश्न सोडवेल म्हणून। अरे, आम्हाला अवलंबून राहावं लागतं त्यांच्यावर, बीजेपीच्या लोकांवर, काँग्रेसच्या लोकांवर, आजही आमचे प्रश्न मांडा म्हणून। आणि कुठलीही राजकीय पार्टी ज्यावेळेस एखादा मुद्दा हाताळते सर, त्यावेळेस ते तिचा फायदा कुठं आहे हे पाहते। आता सरांनी म्हणजे या ठिकाणी अत्यंत चांगलं विश्लेषण, म्हणजे मोठ्या प्रमाणात विश्लेषण झालेलं आहे या मुद्द्यावर। पवन सरांनी, सिद्धार्थ सरांनी, गणपत भिसे सरांनी, सुरनार सरांनी चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे। पण मी राजकीय अँगलनं ज्यावेळेस या मुद्द्याला पाहत आहे, तर बीजेपी या देशामध्ये आपली सत्ता, म्हणजे सत्तेला पूर्ण टिकवण्यासाठी, सातत्यपूर्ण टिकवण्यासाठी या मुद्द्यांना जाणीवपूर्वक आणत आहे। कारण की त्यांना माहिती आहे, जसं सिद्धार्थ सरांनी सांगितलं की बीजेपीला काहीही झालं तरी बौद्ध समाज मतदान करणार नाही, म्हणून बीजेपीला या मुद्द्याच्या माध्यमातून बौद्धांच्या मताचं काही घेणदेण नाही, त्यांना मातंगाचे मत मिळवायचे म्हणून बीजेपीनं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। हे बीजेपीचं सगळं कटकारस्थान आहे साहेब। आणि ही जी बीजेपी आहे, जे RSS आहे, यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे। कारण की ह्या ज्या दोन जाती आहेत, पवन सरांनी सांगितलं की हा लढा 1927 पासून आहे। सर, माझ्या आजीनं मला सांगितलं हा 27 पासून नाही, हा पिढ्यानपिढ्याचा लढा आहे। ती म्हणायची जर एखादं जनावर मेलं तर ते हिस्सा कुठला घ्यायचा याच्यासाठी भांडणं व्हायची यायची। काय म्हणजे जनावर मरून पडलं तर कोणचा हिस्सा कुणा घ्यायचा, मांगानं कोणचा घ्यायचा आणि मारानं कोणचा घ्यायचा, याच्यासाठी भांडणं करणारी जमात आहे। चर्मकाराला चमडा मिळावा म्हणून ते भांडायचे की मला चमडा ठेवा, हे भांडणं करणारे लोक आहेत। म्हणजे 27च्या अगोदरपासून यांची भांडणं आहेत। आता ही जी भांडणं आहेत या लोकशाही काळामध्ये, कारण की आताचा जो काळ आहे आम्ही म्हणतो संविधानाचा, हा लोकशाही काळ आहे। या लोकशाही काळामध्ये आमच्याकडे कुठले मुद्दे असायला पाहिजे होते आणि आम्ही कुठल्या मुद्द्यावर आज संघर्ष करत आहोत। सर, हा जो मुद्दा उपस्थित केलाय ना, हा मुद्दा मुळामध्ये भोळ्या भाबड्या मातांग समाजाला आंबेडकरवादी विचारापासून दूर करण्यासाठी केलेला आहे।
कारण विश्लेषण करताना काय होत आहे किंवा सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया येत आहेत किंवा परिस्थिती कशी तयार होत आहे, जर अबकडाचं समर्थन केलं तेच मांगाचा खरा आणि त्याचा विरोध केलं तर ते बौद्धाचा खरा. मग आता याचं समजा समर्थन केलं तर परिस्थिती काय, याच्यानंतर त्याला आपल्या बोधवाड्यात घ्यायचं नाही, याच्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि त्याचा जर विरोध केला अबकडाचा तर काय, हे मांगाचं आहे, लय स्वतःला आंबेडकरवादी समजायला, याला याच्यानंतर आपल्या मांगवाड्यात घ्यायचं नाही. आहे दादा, फेसबुकवर पोस्ट आहे तशा, आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे त्याच्या, हे चालू आहे. हे काय माहिती आहे का, ही जसं सरांनी सांगितलं की ह्या दोन मार्शल जाती आहेत, मार्शल रेस आहेत, म्हणजे लढाऊ जाती आहेत. भीमा कोरेगावची जी लढाई आहे ना साहेब, भीमा कोरेगावची लढाई एकट्या महार जातीनं नाही लढली. भीमा कोरेगावची लढाई लढताना मातंगाचे लोकही त्याच्यामध्ये होते, बिलकुल मुस्लिमांचेही लोक त्याच्यामध्ये होते, परंतु बहुसंख्यानं महार असल्यामुळे त्याला तो रंग देण्यात आला आणि त्या लढ्यापासून मातंगांना आणि इतरांना वेगळं करण्यात आलं. कारण की इतिहासातून प्रेरणा मिळत असतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज आपला इतिहास जाणतो तो समाज आपलं भविष्य निर्माण करतो. आणि जर ज्या समाजाला त्याचा इतिहासच माहित नाही झाला तर त्याच्या समस्या अनेक निर्माण होतात. म्हणून त्या समाजाला त्याचा इतिहास माहित असणं गरजेचं आहे. आणि या मातंगांचा गौरवशाली इतिहास आहे. गौरवशाली इतिहास असलेल्या मातंगांना त्यांचा इतिहास माहित नसल्यामुळे आज त्यांची फसगत होऊन पडलेली आहे. म्हणजे परिस्थिती आहे सर, आता आम्ही मातंगाचे लोक आहोत, परिस्थिती अत्यंत भयंकर आहे मातंगांची. गावगाड्यामध्ये आजही मातंगांची जी पूर्वीची परिस्थिती होती तशाच परिस्थितीमध्ये हा मातंग जगत आहे. बिलकुल त्याची अवस्था तीच आहे. आज परभणी सारख्या शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं झोपडपट्ट्यामध्ये जगणारा अजूनही मातंग आहे सर. त्यांची फार मोठी अवनती झालेली आहे, त्यांची फार मोठी दुर्दशा झालेली आहे. मी याच्यावरच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोक म्हणत आहेत की मांगाचं महाराणी खाल्लं, मांगाचं महाराणा खाल्लं. अरे हे गलत आहे. मांगाचं महाराणी नाही खाल्लं, मांगाचं हिंदुत्ववादी विचारधारेनं खाल्लं. ज्या हिंदुत्ववादी विचारधाराला तुम्ही सोडलं नाही ते सगळं तुमचं मातंगाचं ते फुरसटलेली विचारधारा तुम्ही स्वीकारल्यामुळं तुमचा सत्यानाश झाला. नुकसान झालंय मातंगाचं. आज परिस्थिती भयंकर आहे मातंग समाजाची साहेब. बौद्ध समाजाच्या तुलनेमध्ये, चर्मकार समाजाच्या तुलनेमध्ये आमच्या मातंगाची परिस्थिती भयंकर आहे. तो अत्यंत हालाकीच्या जीवाच्यामध्ये जीवन जगत आहे परिस्थितीमध्ये. पण त्याचा तो जो आधार आहे, त्याचा या परिस्थितीचा आधार घेऊन यांना बौद्धांच्या विरोधामध्ये लावण्याचं षडयंत्र हे संघाच्या माध्यमातून आहे. यांना माहिती आहे उद्या जर हा समाज, बौद्ध समाज आणि मातंग समाज एकत्रित येऊन जर संघर्ष करू लागला तर साहेब, मी उदाहरण देऊन सांगतो, कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये दलितांना एकत्रित केलं. त्याचा परिणाम हा झाला की भयंजी 4 वेळेस मुख्यमंत्री झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये हा समाज एकत्रित येऊ शकत नाही. त्यांना माहित आहे RSS बीजेपीच्या लोकांना जर हे लोक एकत्रित आले तर हे सत्तेमध्ये हस्तक्षेप करतील. बरोबर. म्हणून या समाजाला केवळ मातंगांनाच नाही, आता बौद्धांना देखील सत्तेपासून दूर करण्याचे षडयंत्र सुरू झालेले आहेत. ही जी परिस्थिती जी निर्माण झाली, कारण की सत्तेमध्ये बसण्यासाठी तुम्हाला बहुमताचा आकडा लागतो, तुम्हाला वोट करणाऱ्या अनेक जातीचं समर्थन लागतंय. आज मी तुम्हाला परिस्थिती सांगतो, महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजापासून मातंग समाज वेगळा झालाय. ही परिस्थिती आहे, वास्तविकता आपण स्वीकारली पाहिजे. ही परिस्थिती यांनी निर्माण केली. ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावर मातंग समाजातील पुढाऱ्यांचं बी फार मोठं हे आहे, कारण की फेलेवर आहे. कारण की तिथं मातंग समाजाचा पुढारी देखील त्या ठिकाणी फेल झालेला आहे. आणि बौद्ध समाजानं जी 56ला विचारधारा बौद्ध धम्म स्वीकारला, ज्यांच्यावर जिम्मेदारी होती की शेजारच्या मागवाड्यामध्ये जाऊन आपण बुद्ध सांगितलं पाहिजे, ते देखील तिथं बुद्ध सांगायला नाही आले. साहेब, आज अशी परिस्थिती आहे की मागवाड्यातल्या माणसाला मंदिर जवळ वाटत आहे, बुद्धवाड्यातलं विहार जवळ वाटत आहे. वास्तव आहे, हे वास्तव आहे. ही प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी होत आहेत. मी आकडेवारी भरपूर आणली होती, पुरावे भरपूर आणले होते सर, पण हे ना इतके आकडेवारी मांडले की आता नेमकं मी कोणता आकडा सांगू तुम्हाला. भरपूर दिले, कारण की मी यांच्या सहवासात राहिलेलो आहे. गणपत बिसे सरांसोबत मी लहानापासून राहिलेलो आहे. आमचे मार्गदर्शक पवन सर यांनी मला खूप शिकवलेलं आहे. पण आज सामान्य आणि छोटा कार्यकर्ता आहे. मी बौद्ध समाजातही काम करतो, मला बौद्ध समाजही आपला मानते आणि मातंग समाजही मला आपला मानते. माझी एकच प्रामाणिक या ठिकाणी भावना आहे की हा जो वाद सुरू झालेला आहे ना, हा वाद मिटवण्यासाठी आपल्याला काही करता येते का. आम्ही काल परभणीमध्ये बौद्ध मातंग ऐक्य परिषद घेतली साहेब. खूप छान. काल परभणी, मला वाटतं महाराष्ट्रातली मामा ती पहिली बैठक असेल परभणी मधली. ती बैठक घेतली, त्या ठिकाणी बौद्धांचे अनेक नेते आले, मातंगाचे नेते आले. सर्वांना हाच कळवळा आहे की बाबा अबकड होईल नाही होईल नंतरचा मुद्दा आहे. हो, का भांडता आपसात, पण आपसात आपण का भांडत आहोत. त्यावेळेस या गोष्टी लक्षात आल्या की आम्हाला आपसात भांडण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे आणि त्या सोशल मीडियावर RSS आणि बीजेपीचं IT सेल काम करत आहे. म्हणून ही गोष्ट आम्ही सर्वांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की हा जो वाद त्यांच्याकडून उपस्थित केला जात आणि परिस्थिती जी आहे की ती मातंगांना ही जी काही विचारधारा आहे,
जी सोन्यासारखी विचारधारा आहे, वा. या विचारधारेला जसं ज्याला परीस म्हणतो आपण, परीसाला स्पर्श केला की सोनं होते साहेब, तर मातंगाला त्या परिसापासून, त्या सोन्याच्या विचारधारेपासून दूर करण्याचं षड्यंत्र आहे. आणि या षड्यंत्रामध्ये जर तो सक्सेस झाला तर आमच्याकडे भविष्यामध्ये राजसत्ता देखील येणार नाही. राजसत्ता मिळवण्यासाठी जे काही आम्हाला गोष्टी कराव्या लागणार आहेत, सर्वांना एकत्रित येऊन, कारण की आम्हाला जर भविष्यात निवडणुका लढवायच्या असतील तर एक तर आमच्याकडे ईव्हीएम मशीन नाही, आणि समाजाचा जो जनाधार आहे, समाजाचं जे आम्हाला समर्थन पाहिजे ते देखील मिळणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की देशाची शासनकर्ती जमात बना, ते स्वप्न राहून जाईल, होणार नाही पूर्ण ते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं शासनकर्ती जमात व्हायला. आज तर परिस्थिती अशी उलटी झाली की साला आम्ही मागणी करणारी जमात होऊन बसलो. होय, आम्हाला काही बी मागावं लागायला, देणारे होतो आता मागणार. देणारे होतो मागावं लागायला कुठली गोष्ट. अरे हेच मातंग आणि बौद्ध जर 50-56 पासून एकत्रित येऊन जर यांनी काम केलं असतं साहेब, वा. तर आज हा देणारा समाज असला असता. आज हा समाज देणारा असला असता, सत्तेच्या केंद्रस्थानी राहिला असता, आणि त्यांनी सगळ्याला दिलं असतं. ना मराठा ओबीसी या महाराष्ट्रामध्ये वाद झाला असता, ना धनगर आदिवासी वाद झाला असता, ना बौद्ध मातंग वाद झाला असता. अरे देणारे आम्ही लोक असलो असतो तर वादच झाला नसता. पण काय दुर्दैव, आम्हाला कळून झालंय, आम्ही मागण्यातच मशगूल आहेत. आम्ही वाढप्याच्या भूमिकेत राहूच नाही शकत. नाही, त्यांनी त्यावेळेस केलं त्यांनी. आज आमची परिस्थिती काय आहे, मी तेच म्हणतोय की आज शासनकर्ती जमात होण्याच्या ऐवजी आम्ही मागणी करणारी जमात होऊन बसलेलो होतो. आम्हाला सगळ्या गोष्टी मागावा लागत आहेत आज. त्याच्या पलीकडे काय आमच्याकडे काय, आम्ही कधी असा हा काही ड्राफ्ट तयार केलाय की दोन्ही समाजाने म्हणजे शेड्यूल कास्टच्या 59 जाती ज्या आहेत, या सर्वांनी मिळून जर आम्ही एकत्रित येऊन साहेब जर काम केलं ना, आणि उद्या जर आम्ही सत्तेमध्ये बसलो तर हे मुद्दे भांडणं राहतच नाही. तो जसं सर म्हणले की ते आमदार तोंड बी उघडीत नाही, खासदार तिथं कामून उघडीत नाही, त्याला माहित आहे ना ह्यांचं काहीच नाही म्हणून. ते त्यांच्या आधारावर निवडून येतात ना, ते बीजेपीच्या तिकीटवर निवडून येतात, ते काँग्रेसच्या तिकीटवर निवडून येतात, ते बहुजनाच्या कुठल्या पार्टीवर निवडून येतात का बरं कोणी? जे आपल्या समाजाची एखादी पार्टी आहे त्याच्या आधारावर कोणी निवडून येतंय आणि कोणी हिंमत तरी करतंय का? नाही करते. आम्ही ह्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. मी ह्या सगळ्या गोष्टीच्या जरा पलीकडे जात आहे सर, ही परिस्थिती भयंकर आहे. आणि जर असंच राहिलं, जर आमच्यामध्ये वादच होत राहिले ना, तर आमच्या हाती काहीही लागणार नाही. कारण की ते त्यांच्या ऑब्जेक्ट प्रति काम करत आहेत. त्यांनी ठरवलं, जसं पवन सरांनी सांगितलं की हा त आहे, अरे त कधी बी मोडता येत असते. करार जो असतो तो कधी बी मोडता येत असतो, तो काही परमनंटली नसतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अशी मेक मारली की त्यांना काही करता येत नाही, म्हणून तर ते हे षड्यंत्र करत आहेत. आम्हाला आपसात लढवत आहेत, आम्हाला आपसात भिडवत आहेत. या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. आज परिस्थिती काय आहे, एकीकडे मी पाहितलं इतक्या दिवस अमित गोरखेची जे काही मागणी लावून धरत होते, मी काल परवा त्यांचा व्हिडिओ पाहितला. ते आता म्हणतात की 61 जनगणनेचा आधार घ्या. आता ते म्हणतात कशामुळं, तुम्ही वाचला नव्हता का अहवाल अगोदर बार्टीचा, तुमच्याकडे अहवाल आला नव्हता का? भलेही तो असेल ते कचऱ्याच्या डब्यात लावाला असेल, तुम्ही त्याच्या आधारावर इतक्या दिवस उड्या मारू लागले. पण काय गरज आहे, तुम्ही सत्तेमधले आहेत ना, तुम्हाला काय करायची गरज आहे? तुम्ही तिथं फडणवीसला कानात बोलून सगळं करू शकता, द्या म्हणून आम्हाला, आणि ते द्यायला तयार आहेत. जवळपास मला वाटतं की प्रक्रिया झालेली आहे, अबकडे करण्याची सर प्रक्रिया झालेली आहे. हे होणार आहे, ह्या 1-2 महिन्यात होईल. हे कसं काय असं नाही, कारण की त्यांना भांडणं लावायची, त्यांना काही देणं घेणं नाही. भांडणं झाले काय, तुम्ही मेले काय, त्याला काही घेणं देणं नाही. खेळत बसणार. हा, ते खेळत बसा, काही करा. एकीकडे या 13% वाल्यांनी एकत्रित मिळून वाढवण्याचा विचार केला पाहिजे होता, एकत्रित कसं काम करता येईल याचा विचार करायला पाहिजे होता. परंतु दुर्दैवानं हे झालं नाही. आणि केवळ मातांगच नाही तर इतर ज्या जाती आहेत ना, त्यांची परिस्थिती भयंकर आहे समाजामध्ये. याला कारण एक आहे की एक तर आम्ही आंबेडकरवाद स्वीकारला नाही, म्हणजे मोठ्या प्रमाणात. आता स्वीकारणारे आहेत, कमी अधिक प्रमाणात आहेत, परंतु 100% पूर्णतः इतरांनी हा आंबेडकरवाद स्वीकारला नाही. आंबेडकरवाद स्वीकारला नसल्यामुळे शिक्षणाची प्रेरणा रुजली नाही आतापर्यंत. कारण की शिक्षण घेण्यासाठी ती प्रेरणाच नव्हती ना. जसं बौद्ध समाजामध्ये प्रेरणा आहे, बाबासाहेब आंबेडकर ॲज अ आयडल आहेत. जसं पोटासाठी भाकरीची आवश्यकता असते, तसं जीवन जगण्यासाठी आंबेडकरवादी विचाराची आवश्यकता आहे साहेब. एक प्रामाणिक जीवन जगण्यासाठी, स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी आंबेडकरवादी विचारधाराची आवश्यकता असते. तो विचारच आमच्या समाजामध्ये किंवा 59 जातीमध्ये रुजलाच नाही. इतर ज्या जाती, 59 म्हणण्यापाहिजे 58 जाती आहेत, त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचा विचार इतरांनी ठीक आहे स्वीकारला काही प्रमाणात अधिक, त्यांचं झालंय. असं नाही की मातंग समाजात कर्मचारी नाही आहेत कर्मचारी, परंतु त्यांनीही कधी मातंग समाजामध्ये म्हणावं तसं परिवर्तनाचं काम केलं नाही. मी थेट बोलत आहे, भले आमचे असो का कुणी असो, ते समाजात गेलं नाही. मी बौद्ध समाजाला आदर्श मानतो का, कारण की मी पाहतो साहेब, भीम जयंती जर असेल
तर 1 एप्रिलला सुट्ट्या टाकून तो आपल्या गल्लीमध्ये येतो, गावामध्ये येतो, पूर्ण जयंतीचं नियोजन लावतो, वक्ते बोलवतो, भीमगीताचा कार्यक्रम करतो. तो जो कर्मचारी असतो तो त्या गावातून त्या गल्लीतून गेलेला असतो, तो सुट्टी घेऊन येतो आणि भीम जयंती थाटामाटात साजरी करतो. परंतु मातंगाचा कर्मचारी तसं करतो. इथं बसलेल्या मातंगाच्या कर्मचाऱ्यांनी हे स्वीकारलं पाहिजे की आपण कुठंतरी कमी पडलेलो आहोत, म्हणून आपल्या समाजाची एवढी अवनती झालेली आहे, आपल्या समाजाचं एवढं नुकसान झालेलं आहे, हे आम्ही अगोदर स्वीकारलं पाहिजे. अरे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हा आम्ही समाजाला दिलं पाहिजे होता. हा विचार, कुठले विचार स्वीकारायला पाहिजे होते, कुठले नाकारायला पाहिजे होते. परंतु आज साहेब दुर्दैवानं हे सांगावं लागत आहे की आंबेडकरवादी विचाराला बाजूला ठेवून संघाचे विचार मातंगाच्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पेरल्या जात आहेत. कारण की आम्ही झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत, आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहेत. कारण की बौद्धांचा समूह त्यांच्या हाती लागलेला नाहीये, त्यांच्या हाती मातंग लागत आहे संघाच्या. आणि हे संघ जाणीवपूर्वक हे सगळे षडयंत्र करत आहे. काय करत आहे आता आम्हाला माहिती आहे. आमच्या गलीत बौद्धाचे घर आहेत सर, मातंगाचे घर आहेत आमच्या इथे, मुस्लिम समाजाचे बी आहेत. काय करायला ते आमच्या संघाचा माणूस आमच्या इकडे माहित मातंग वस्तीत यायलाय आणि काय म्हणायला, काय लिहा काय हो, सगळे अधिकार तर ते बुधाचे लोक खायले तुमचे, आम्हाला भडपायला इकडे येऊन आमच्याकडून झालं की तिकडे बुधवाड्यात चाललाय, तिकडे जाऊन काय म्हणायला, काय ते मांगाचे लोक सगळे अधिकार घेतात झाले जे मी घालीत नाहीत, सगळं फुकट खातात ते. असं असं कोण करायला, असं तो संघाचा माणूस करायला. हालाकी मातंगांचा तसा इतिहास नाही साहेब. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये रक्त सांडवणारा ही मातंग आहे. बिलकुल, वा, नक्की. सोलापूरच्या बार्शीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली, बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेवर दगडफेक झाली मनुवाद्यांकडून, त्याच्यामध्ये एका महिलेनं बाबासाहेबाला दगड लागाव नाही म्हणून पुढे झाली आणि ती मातंगाची महिला रक्ताभंबाळ झाली. हा इतिहास आहे मांगाचा. पण नामांतर लढ्यामध्ये नामांतराच्या लढ्यात आपल्या याच मराठवाड्यामध्ये अनेक साक्षीदार आहेत. गायकवाड सर या ठिकाणी साक्षीदार आहेत, अनेक लोक साक्षीदार आहेत या ठिकाणी. जय भीमच्या नावासाठी पोचीराम कांबळेचे तुकडे तुकडे झाले. तो पोचीराम कांबळे मातंगाचा होता. आमचा इतिहास आहे मातंगा, प्रेरणा आहे. इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं महाडचा सत्याग्रह केला, चौदार तळ्याचा, जसा काळाराम मंदिराचा केला, साहेब पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पर्वतीच्या मंदिराचा सत्याग्रह केला. पर्वतीची टेकडी आजही पुण्याला उपस्थित आहे. त्या पर्वतीच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले नाही. तिथं लोखंडे नावाच्या मातंगामध्ये सगळी जिम्मेदारी त्याच्यावर टाकली आणि सांगितलं की लोखंडे तुला या कार्याचं नेतृत्व करायचं आहे, या सत्याग्रहाचं नेतृत्व करायचं आहे. हे मातंगाचे लोक बाबासाहेबांसोबत होते. बिलकुल. परंतु हा इतिहास मातंग समाजापर्यंत पोहोचला नाही. हे नेत्याचं फेल्युअर आहे मातंग समाजातल्या. आणि ज्यांना कळालं त्यांनी देखील सांगितलं नाही. आणि आज हे माझ्यासारख्या युवकाला कळालेलं आहे. माझ्यासारखा युवक हे काम करण्यासाठी झटत आहे. तर हा अबकडचा मुद्दा उपस्थित करून विरोध आहे का समर्थन आहे आधी मला विचारायला. आता कळालं तुम्हाला, आता लक्षात आली परिस्थिती. बरोबर. आता ही परिस्थिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा विचार मला सांगायचा आहे. माझ्या समाजाचा मला गौरवशाली इतिहास माझ्या समाजाला सांगायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मातंगाचं किती योगदान आहे, फुलेंच्या चळवळीमध्ये मातंग समाजाचं किती योगदान आहे. महात्मा फुलेंच्या चळवळीमधले लवजी साळवेंचा इतिहास यांना सांगावा लागणार आहे. नाही, इथे थोडंसं जोडतो. म्हणजे मातंगांमध्ये मातंग ऋषीचा इतिहास सांगितला जातो. एक आहे तो मातंग ऋषीचा सांगतात, पण इथे या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेचा इतिहास सांगितला जात नाही, मुक्ताचा सांगितला जात नाही, अण्णाभाऊ साठे सांगितलं, वालुबाई साठे सांगितलं जात नाही. अण्णाभाऊ साठेचा भाऊ असताना शंकरभाऊ साठे यांनी जे आत्मचरित्र लिहिलं हे कोणी मांडत नाहीये. पण मातंग ऋषी जे आहे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या धाटणे सांगितलं जात आहे. हे कोण सांगत आहे जी, हे कोण मातंग ऋषी कोण सांगत आहे? RSS. नाही पुढे काय तर ते मातंगाच्या हातामध्ये हिंदुत्वाची वज्रमुठ आहे. काय शब्द पेरला तो? त्यांना आमचा प्रश्न आहे, ज्या वेळेस मातंगाला मंदिरात जाऊ देत नाही, याला तो मारल्या जाते, त्यावेळेस वज्रमुठ कुठं असते? वा, त्यावेळेस वज्रमुठ कुठं असते? आमच्या नवरदेवाची धिंड काढल्या जाते. नवरदेवाची ढिंड काढल्या जाते गावामध्ये, त्यावेळेस वज्रमुठ कुठं असतं? पण या सगळ्या अत्याचारामध्ये युवा खैरलांगीच्या भोतमागेच्या पाठीमागं उभा आंबेडकर समाज उभा राहिला. इतिहास आहे सर्व. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. भावासाठी लढण्याची प्रक्रिया आहे. हा गौरवशाली इतिहास आहे. आणि मातंग ही या चळवळीमध्ये आहे. बिलकुल. परंतु त्यांना तोडण्यासाठी सर शेड्यूल कास्टला कमजोर करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. आणि या मुद्द्याच्या माध्यमातून मातंगांना वेगळं पाडण्यात येत आहे. जर मातंग वेगळा पडला तर आता त्याची जी परिस्थिती आहे याच्यापेक्षाही भयंकर त्याची परिस्थिती होऊ शकते. आणि त्यांना हे करायचंय, या मनुवाद्यांना किंवा बीजेपीच्या लोकांना यांच्याहून काहीही घेणं देणं नाही. यांनी तर यांना छळलेला आहे, त्रास दिलेला आहे आणि आजही त्रास देतात ते. बिलकुल, खूप त्रास आहे मातंगाच्या लोकांना. आजही मंदिरामध्ये प्रवेश नाही अनेक ठिकाणी. फक्त काय प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दाखवण्यासाठी ते लोक आता मातंगांना करत आहेत. कारण की त्यांना त्यांच्याकडून फायदा करून घ्यायचा आहे. का? कारण की शेड्यूल कास्ट मधल्या बौद्धांना विरोध करण्यासाठी ते उभं केल्या जात. जे
ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि माझं एवढं मत आहे की समस्या जर सोडून घ्यायच्या असतील तर अगोदर आपण राजसत्तेमध्येच कसं जाता येईल, बहुत अच्छा. राजसत्ता कशी हस्तगत करता येईल हे जर सूत्र आपण अंगीकारलं, याच्यावर जर आपण काही प्लॅनिंग करून जर काम केलं तर साहेब हे विषयच राहत नाही तो. खूप छान. अहो हा अन्यायच राहत नाही. न्याय की अन्याय म्हणायची गरजच पडत नाही. सगळा न्यायच होईल आणि ते केवळ मातांगासोबत न्याय होणार नाही. सर्वांसोबत. मराठा समाज बी लाईन मध्ये उभा टाकल्या होय. आरक्षणाच्या, त्याच्यासोबत बी न्याय होणार आहे. सर्वांसोबत न्याय होणार आहे कारण की आपण न्याय करणारे लोक आहोत. बहुत अच्छा. वा. आणि दुर्दैव हे आहे की अन्याय करणाऱ्याच्या हातात सत्ता आहे. ही प्रॉब्लेम होऊन बसलाय. म्हणून सगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत. याच्यावर आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि खूप छान. थांबतो. जय भीम. जोरदार टाळ्या.